देवा देता है तो छप्पर फाडके असे गौरवोद्गार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काढलेत। सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी 150 कोटी रुपये दिल्यानं छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत। साताऱ्यातील नायगाव इथे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं। तसंच यावेळी नायगावचं नाव बदलून सावित्रीबाई फुले करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। या नायगावचं नाव क्रांतिज्योती सावित्री नगर ठेवा। दरम्यान नायगावचं नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीनगर करण्याची मागणी भुजबळांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक आश्वासन दिलं। नामांतरासाठी ग्रामसभेत तसा ठराव करा, 1 मिनिटात नाव बदलू असं मुख्यमंत्री म्हणाले। भाऊंनी सांगितलंय की या नायगावचं नाव हे सावित्री आईंच्या नावाने करायचं, अशा प्रकारची जी मागणी आली आहे मी आजच आपल्याला आश्वस्त करतो, या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवला तर बिना विलंब 1 मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्री आईंच्या नावाने करण्याचा निर्णय आपण करू। राज्याच्या मावळत्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त झाल्या। मुंबईच्या नायगावातील पोलीस मैदानावरती रश्मी शुक्ला यांना मानवंदना देण्यात आली। 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत त्या। रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होण्याचा मान मिळाला। आज 37.5 वर्षों की सेवा के बाद मैं भारतीय पुलिस सेवा से सेवानिवृत्त हो रही हूँ। ये बड़ी नॉस्टैल्जिक फीलिंग है। महाराष्ट्र पुलिस ने मुझे बहुत कुछ दिया है, बहुत सीखा है और एक टीम ने मिलकर महाराष्ट्र पुलिस को ऊंचाइयों पर ले गया है। मुझे बहुत संतोष है और मैं महाराष्ट्र पुलिस के सभी अधिकारी और कर्मचारियों की उत्तम जीवन और उत्तम स्वास्थ्य की कामना करती हूँ। धन्यवाद। रश्मी शुक्लांनी निवृत्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांनी शुक्लांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। रश्मी शुक्ला यांच्या जागी वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांनी नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला। राज्याचे 48वे पोलीस महासंचालक म्हणून ते पुढची 2 वर्ष या पदावर राहतील। सदानंद दाते 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAचे प्रमुख म्हणून काम पाहत होते। पदभार स्वीकारण्यापूर्वी नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दातेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दातेंना नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। साहित्य संमेलनास्थळीच काळा बुक्का टाकून हल्ल्याचा प्रयत्न झाला। या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत। संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधांच्या अभावी गरोदर मातेला मृत्यूशी झुंजावं लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे। एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला इथे आशा संतोष किरंगा या 9 महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली। या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटातील बाळ दगावलं आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला। ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। 6 किलोमीटर तिला प्रसूतीसाठी जाण्यासाठी पायी चालावं लागलं, बाळही दगावलं आणि माता मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना आहे। दुर्दैवी घटना आहे। मी जिल्हाधिकाऱ्याशी आता चर्चा करेल आणि या घटनेबद्दलची माहिती पूर्ण घेईल आणि काय नेमकं घडलं आहे याबद्दलची चर्चा करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये पोस्ट करत सावित्रीबाईंना अभिवादन केलंय। दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी सावित्रीबाईंचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे। तर समाज परिवर्तनासाठी जीवन अर्पण करणाऱ्या अग्रणी व्यक्तीचे आपण स्मरण करतो अशी पोस्ट लिहित त्यांनी भावना व्यक्त केल्या।
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी सावित्रीबाईंना अभिवादन केलंय. वंचित आणि शोषितांच्या हक्कांसाठी त्यांचा संघर्ष आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचं योगदान नेहमीच मार्गदर्शक ठरेल, अशी पोस्ट राहुल गांधींनी केली आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील कवडा येथील आदिवासी विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुलेंना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्ष दाखवणारी रांगोळी काढली होती. तसंच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचं महत्त्व आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्नही केला गेला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त बीडच्या परळीमध्ये महिलांनी दुचाकी रॅली काढली होती. दुचाकी रॅली काढत सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर करत महिलांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला होता. यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यावरनं वाद चिघळलाय. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुतळा कुठल्याही आदेशाशिवाय पालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये हटवला होता. आता सावित्रीबाई फुले पुतळा समितीने पुन्हा त्या ठिकाणी सावित्रीबाईंची प्रतिमा स्थापन केली आणि पालिकेनं उचलून नेलेला पुतळा पुन्हा बसवला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीनं देण्यात आला. शासनाने आम्हाला आमची दिशाभूल करून सायंकाळ म्हणजे रात्रीच्या वेळेला नगर परिषदेने पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन हा पुतळा इथे उठवला. ही आमच्या समस्त सावित्रीबाईची विटंबना म्हणजे या देशातील प्रत्येक नारीची विटंबना आहे. यासाठी आम्ही निषेध करतो. वाशिमच्या चिखलीत श्री संत अवलिया झोलेबाबा महाराज यांचा 61वा यात्रा महोत्सव पार पडतोय. विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गोंदियातल्या बिसरी विमानतळावरनं सध्या सुरू असलेल्या विमान सेवांचा विस्तार होत असून स्टार एअर कंपनीने गोंदिया, इंदूर, मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ही सेवा येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे गोंदियाहून थेट इंदूर मार्गे मुंबईला जाण्याचा प्रवाशांचा मार्ग सुलभ होणार आहे. या सेवेसाठी स्टार एअरच्या अधिकृत वेबसाईटसह विविध ऑनलाईन पोर्टल्सवरती तिकीट बुकिंग उपलब्ध असून गोंदियाकरांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शेतीच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्यामुळे प्रत्येक कर्ज प्रकरणामागे सुमारे 600 रुपयांची थेट बचत होणार आहे. राज्यातील सर्व बँका आणि कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांना हा निर्णय बंधनकारक आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया आणखी सुलभ होईल. भंडारा खोबऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटचा जयघोष करत प्रति जेजुरी म्हणून संबोधलेल्या नाशिकच्या मालेगावातील चंदनपुरी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. श्री क्षेत्र चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसरी पत्नी बानुबाईंचं माहेर आहे. खंडेराव महाराज चंदनपुरी इथे वास्तव्यास असताना सेवा केल्यामुळे खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले अशी आख्यायिका आहे. बानू आणि खंडेरायांचं वास्तव्य असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने 15 दिवस ही यात्रा भरवली जाते. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये साताऱ्याच्या कराड तालुक्यातील पाली इथे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. महाराष्ट्र कर्नाटकातील कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीच्या वाळवंटामध्ये भाविकांनी जागरण गोंधळ घालत आपल्या घरच्या देवांची पूजा केली. परंपरेनुसार खंडोबा देव रथामधून मानकऱ्यांसह नदी पलीकडच्या पाली गावामध्ये विवाहस्थळी नेण्यात आलं. कोटी 29 लाखांचं दान करण्यात आलंय. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने 8 दिवसामध्ये भाविकांकडनं साई चरणी भरभरून दान करण्यात आलंय. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांनी माध्यमांना याची माहिती दिली. एक 3 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत तर उच्चांकी गर्दी झालेली होती. म्हणजे जवळपास 3 लाखाच्या वर जे आहे 3 ते 3.5 लाख भाविकांनी जे 2 दिवसात बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटी 29 लाखाची गुरुदक्षिणा जी आहे भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये लवकरच ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. औंढा नागनाथमध्ये राज्यासह देशभरातनं भाविक दर्शनासाठी येत असतात आणि बऱ्याचदा तासनतास दर्शन रांगेमध्ये भाविकांना उभं राहावं लागतं. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी लवकरच आता ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, ज्यात महाअभिषेक, रुद्राभिषेक यांसारख्या अनेक पूजा ऑनलाईन बुकिंग करता येईल. बीडमध्ये आजपासून श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामनभाऊ यांच्या 50व्या पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या महापंक्तीसाठी गुलाबजामाचा महाप्रसाद महापंक्तीसाठी 2.5 टन खव्याचाही वापर करण्यात आलाय. सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. या निमित्ताने ऐतिहासिक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिराचे कैलासद्वार, संमतीकट्टा, यात्री निवास, सिद्धेश्वर तलाव ही सर्व ठिकाणं आकर्षक अशा विद्युत रोषणाईने न्हावून निघाली आहेत. नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातील शिरसाळा इथल्या मारुती मंदिरामध्ये शनिवारी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. जय हनुमानाच्या घोषणा देत नववर्षातील पहिल्या शनिवारी भाविकांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. पुण्यातल्या प्रसिद्ध इंस्टाग्राम रील स्टार अथर्व सुदामेला PMPMLची नोटीस पोहोचली आहे. पूर्वपरवानगी न घेता PMPच्या बसमध्ये रील्स काढून महामंडळाचा गणवेश, ई मशीन आणि बॅच दिला याचा बेकायदेशीर वापर केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. 7 दिवसामध्ये खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले. रायगडच्या खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. गुन्ह्यामध्ये सहभाग आढळलेल्या आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा अद्याप सहभाग असल्याचं समोर आलं नाहीये अशी माहिती मिळाली. बीडमधल्या 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांची 1 तास चौकशी. संपादित जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी पाठकांच्या नावाने बनावट आदेश तयार करून फसवणूक, पोलिसांनी घेतले फाटकांच्या सह्यांचे नमुने. पंढरपूरची चंद्रभागा अजूनही गटारगंगा सफाईसाठी बसवलेली 29 कोटी रुपयाची सेबर टेक्नॉलॉजी फेल. तातडीने कारवाई न झाल्यास सेबरच्या बोटी भंगारात घालणार, सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा. भाविकांनाही प्रदूषित पाण्याचा मनस्ताप. अमेरिकेनं दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशावरती आज जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याचा दावा केलाय. आज सकाळी व्हेनेझुएलाच्या 4 शहरांवरती अमेरिकेनं हल्ला करत लष्करी तळ आणि प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलं. भारतीय वेळेनुसार आज रात्री 9:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या कारवाईबद्दल माहिती देणार आहेत. गेली अनेक वर्ष दोन्ही देशांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर व्हेनेझुएला अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला खत पाणी घालत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. उत्तर अमेरिकेतला मेक्सिको आज जोरदार भूकंपाने हादरला. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी आणि देशातील अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.5 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे अनेक घरांचंही नुकसान झालं. बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातनं हटवण्याचे बीसीसीआयने निर्देश दिलेत. KKRला बदली खेळाडू दिला जाईल, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माहिती दिली आहे. 7 वेळची ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन टेनिसपटू व्हीनस विलियम्स तब्बल 5 वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धामध्ये व्हीनसला वाईल्ड कार्डमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे व्हीनस विलियम्स सध्या 45 वर्षांची आहे. त्यामुळे यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताच व्हीनस या स्पर्धेतली आजवरची सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल. गेल्या वर्षी US ओपनच्या निमित्तानं व्हीनसनं 2 वर्षांनी ग्रँड स्लॅम स्पर्धेत कमबॅक केलं होतं. मात्र पहिल्याच फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काही राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांनी आज कसबा गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केलाय. शिवसेनेकडनं तब्बल 118 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि पुण्यामध्ये यावेळी चौरंगी लढत होणार आहे. कसबा गणपती दर्शनानंतर शिवसेना उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली, तर यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भूमिकाही स्पष्ट केली. पुण्याच्या निवडणुकीमध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे अव्वल ठरले. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुरेंद्र पठारे यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आलिशान मर्सिडीज बेन्झ, BMW, इनोव्हा क्रिस्टा या गाड्या, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि सुमारे 1.25 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने त्यांच्या नावावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरती खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वाळंजे यांची कन्या सायली वाळंजे असून त्यांच्या नावावरती 77.65 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पुण्याच्या पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उद्धव कांबळेंनी AB फॉर्म गिळल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हा आरोप उद्धव कांबळेंनी फेटाळलाय. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार अर्ज मागे घेतला. आता शिवसेनेच्या उमेदवारांना जिंकून आणू असं वक्तव्य कांबळे यांनी केलंय. पोलीस प्रशासनाकडे मी स्वतःहून 2-3 वेळा गेलो की अबे तुम्ही माझी मेडिकल करा आणि मेडिकल केल्यानंतर जर माझ्या पोटामध्ये आढळला तर तुम्ही नक्कीच माझ्यावरती ते काय गुन्हा दाखल केलाय किंवा केलाय का नाही केला ते आणि मला कन्फर्म नाही. उदय सामंत साहेबांचा आणि मुख्य आमचे नेते शिंदे साहेबांचा आदेश होता की उद्धव तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो काय प्रकार खाली घडलेला आहे तो माझ्या कानावर आलेला आहे, त्यामुळे निश्चित तुला न्याय दिला जाईल आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मी भविष्यामध्ये तुझं नक्कीच विचार करेल. सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या गटात वाद झाला आणि हा वाद सोडवण्यासाठी मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे गेले असताना त्यांच्यावरती हल्ला झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. या हत्येप्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सोलापुरातील मनसेचे बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये आता प्रणिती शिंदेंनी आरोपांची तोफ डागली आहे. कालची हत्या कौटुंबिक वादातून झाली असा दावा भाजपचे लोक करतील, मात्र याचा विस्तृत तपास व्हायला हवा अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली आहे. मला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सरवदे आणि शिंदे त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे. आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल, तिथे पण जर दबाव होत असेल तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा. एक पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे. जे CDR कॉल डेटा रेकॉर्ड्स असतील सगळं नीट तपासून ह्याच्यामागे जे कोणी असेल त्यांची नावं समोर यायला पाहिजेत. आणि सोलापुरामध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राजकीय वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. सोलापूरमधील जोशी गल्ली परिसरातनं त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अंत्ययात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही तैनात केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि नेत्यांनी रॅली काढायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर आता निवडणुकांमध्ये रंगत येऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवार आणि नेत्यांनी रॅली काढायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पक्षाचा बालेकिल्ला राखण्यासाठी डोर टू डोर प्रचार करत आहेत. उमेदवारांच्या माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढताना दिसतेय. अकोल्यामध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MIM प्रमुख बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभा होणार आहेत. अकोल्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढतीये. या दोन्ही पक्षांच्या 80 उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस अकोल्यात येत आहेत, तर दुसरीकडे शहरातील गडंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळच्या जुल्फिकार अली मैदानावरती संध्याकाळी 7 वाजता ओवेसींची सभाही होणार आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विवेक कलोती हे 2017 ते 22 पर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता 2026 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विवेक कलोती हे पुन्हा नगरसेवक पदासाठी भाजपकडनं रिंगणात उतरले. तर चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे दुसरे मामेभाऊ बिनविरोध निवडून आलेत. आता मुख्यमंत्र्यांचे दुसरे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरले. केवळ नगरसेवक असतानाच काम न करता 22 ते 25 या काळात सुद्धा आम्ही नगरसेवक नव्हतो. आज 4 वर्षाच्या काळात सुद्धा मी संगीताताईंनी, आमदार प्रवीणजी पोटे पाटील साहेब आणि डॉक्टर बोंडे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून करोडो रुपये आणून आम्ही आमचे विकास कामं केले. पुढेही करत राहू. जनता आम्हाला संधी देईल हा आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही नक्कीच 4ही उमेदवार आम्ही विजयी होऊ. धन्यवाद.